च्या रूपानं लक्ष्मीनारायणच्या रूपानं मंचाकडे होत आहे। सोन्याच्या पावलानं मेहंदीच्या हातानं सुमधुर संगीत वाद्याच्या साथीनं कुलदैवताच्या साक्षीनं माता पित्यांच्या मंगल आशीर्वादानं सप्तपदीच्या पवित्र बंधनास अजन्म साथ देण्यास निघालेल्या या वधवरांचं शुभागमन मंचाकडे होत आहे। उपस्थित वधवरांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया। दरम्यानच्या काळामध्ये वधवरांना शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे असे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आदरणीय समीर भाऊ सुपे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। मनापासून सहर्ष स्वागत केले जात आहे। त्याचबरोबर आदरणीय अजिंक्यजी सुतार, बाळासाहेबजी चोरगे, मंगेशजी गायकवाड, भास्करजी गायकवाड, आदरणीय विशालजी केदारी, उद्योजक अनिलजी केदारी, आदरणीय भरत शेठ चोरगे ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर आदरणीय संकेतजी टोपे, त्याचबरोबर अपूर्व सुतार, अनिल सुतार PSI यांचे या ठिकाणी आगमन आहे। अक्षयजी वाळुंज पाटलांचं आगमन होत आहे। स्वप्नीलजी अरबुज, आदरणीय सिद्धार्थ भोर, सिद्धार्थजी मोरे, त्याचबरोबर आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय संतोष भालेराव, सौरभजी टोके, माऊली ठेऊरकर, धीरजजी आदक आणि तेजस सांडवर यांचे या ठिकाणी आगमन आहे। सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून या ठिकाणी महत्वाचा मान सन्मान, जावई सन्मान आपण आता संपन्न करूया। आणि जावई सन्मान देण्यासाठी व्यासपीठावर ज्या मान्यवरांचा नामोल्लेख पूर्वी केलाय त्याच मान्यवरांनी या ठिकाणी यायचंय आणि सन्मानित करायचं आहे। जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य समीरजी सुपे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कृषी व पशुसंवर्धन खात्याचे माजी सभापती आदरणीय चांभारे साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आदरणीय संदीपराव घनवट, त्याचबरोबर आदर्श सरपंच आणि शिवसेना नेते सुनीलजी धंद्रे या सर्वांना विनंती करतो सन्मान देण्यासाठी आपण मंचावर या। डॉक्टर संतोषजी सुपे यांना विनंती करतो, त्याचबरोबर आदरणीय सरपंच बजरंगजी दरगुडे यांना विनंती करतो आपण या मंचावर यायचं आहे। आणि यानंतर जावई सन्मान संपन्न केला जातोय। चौधरी पाटील परिवाराच्या वतीने जावई सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। परंतु जावई बापूंना एक नम्रपणे विनंती राहील, नाव घेतल्यानंतर आपण त्वरित यायचंय, आपल्यामुळे वेळ होणार नाही याची काळजी घ्या। यानंतर जी घनवट जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य यांना विनंती करतो, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आदरणीय समीर भाऊ सुपे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण सन्मान देण्यासाठी पुढे या। तदनंतर जावई आदरणीय प्रशासनपूर्वक स्वागत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीने केलेला आहे। नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी दोन्ही परिवाराचा घटक या नात्याने दिलगिरी व्यक्त करून आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपस्थित सर्वांचं स्वागत करण्यासाठी ग्रामस्थ नात्यानं आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी आदिवासी पट्ट्यामध्ये लग्न सोहळ्याच्या माध्यमातून एक आदर्श घडविला ते आदिवासी लग्न सोहळ्याचे संस्थापक आणि अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटी साकुर्डीचे चेअरमन, आदिवासी नेते डॉक्टर संतोष भाऊ सुपे यांना विनंती करतो उपस्थितांचं आपण अगदी थोडक्यामध्ये स्वागत करावं। तदनंतर शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे चिंचोशी नगरीचे आदर्श सरपंच माननीय बजरंगजी दरगुडे पाटील यांना विनंती राहील आपण देखील अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी यायचं आहे। भव्य आणि दिव्य प्रांगणामध्ये बोंबले पाटील आणि चौधरी पाटील या दोन परिवारातील मुलामुलीचा शुभमंगल सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे। बोंबले पाटील आणि चौधरी पाटील या दोनही परिवारांनी आपल्याला जे प्रेमाचं, स्नेहाचं, आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं त्या निमंत्रणाचा स्वीकार करून उपस्थित असलेले दोनही परिवाराचे पै पाहुणे, सगळे सोयरे, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार, त्याचप्रमाणे साकुर्डे आणि धानोरे या दोनही गावचे ग्रामस्थ या सर्वांचा नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न खेड तालुक्यातील प्रसिद्ध निवेदक, आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुदामरावजी कराळे यांनी केलेला आहे। नजर चुकीनं कोणाचा नामोल्लेख राहून गेलेला असं तर बोंबले पाटील आणि चौधरी पाटील या दोनही परिवाराचा जवळचा स्नेह या नात्यानं आलेल्या सर्व मान्यवर मंडळीचं, त्यामध्ये राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, व्यापार, अध्यात्म या सर्वांचं, त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनींचं मी बोंबले पाटील आणि चौधरी पाटील या दोनही परिवाराच्या वतीने सहर्षाचं स्वागत करतो। आणि यानंतर मान्यवरांना विनंती करतो की आपण या नवदाम्पत्याला सदिच्छा आणि शुभेच्छा द्यायच्या। रामकृष्ण हरी। धन्यवाद। तदनंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने चेअरमन ज्ञानेश्वर माऊली ठेऊरकरांचं आगमन आहे, मनपूर्वक स्वागत करून यानंतर आदरणीय डॉक्टर संतोषजी सुपे यांना विनंती करतो आपण शुभेच्छा द्याव्या। ग्रामदैवत कुलदैवताच्या आशीर्वादाने
चंद्रमा गार्डन या अतिशय सुंदर अशा कार्यालयामध्ये चिरंजीव अभिषेक आणि चिसौका पल्लवी चौधरी आणि बोंबले या खरं तर आमच्या साकोर्डी गावचं भूषण असणाऱ्या दोन परिवारांचा हा विवाह सोहळा आणि हा विवाह सोहळा संपन्न होत असताना खरं तर या दोन्ही परिवारांना एक सामाजिक स्थान निर्माण होणार आहे. हे दोन्ही परिवार जे आहेत ते या कुठेतरी एका नात्यामध्ये बांधले जाणार आहे आणि हे नात्यामध्ये बांधत असताना कुठेतरी समाजाने सुद्धा त्यांना स्वीकारलं पाहिजे, समाजाने सुद्धा त्या नात्यावर मान्यता दिली पाहिजे. या इच्छा आणि अपेक्षा ठेवून या दोन्ही परिवाराने आपल्या सर्वांना अतिशय प्रेमाचं अगत्याचं असं आमंत्रण या ठिकाणी दिलेलं आहे. आपला सर्वांचा यथोचित मान सन्मान सत्कार या ठिकाणी केलेला आहे आणि खरं तर हा सत्कार करत असताना आपल्या सगळ्यांचं ऋणही व्यक्त केलेलं आहे. आणि हे दोन नाती जेव्हा एकत्र बांधली गेली जातात तेव्हा ह्या वधू आणि वरांना एका नवीन आयुष्याची ओळख करून द्यायची असते. एक नवीन नात्यांमध्ये खरं तर शिरकाव करायचा असतो आणि ही नाती सांभाळत असताना खरं तर एक मोठी जबाबदारी या दोन्ही कुटुंबाची आणि या दोन्ही कुटुंबातील नात्यांची आणि परंपरांची त्यांना घ्यायची असते. आणि ही जेव्हा जबाबदारी घ्यायची असते तेव्हा ती कुठलीही एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेत असताना अनेक लहान थोरांचे आशीर्वाद, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत. यानंतर जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आदरणीय समीर भाऊ सुपे यांना विनंती करतो शुभेच्छा द्याव्यात. तत्पूर्वी या सोहळ्याच्या निमित्ताने वधूवरांना शुभेच्छा, सदिच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी आपल्या खेड तालुक्याचं भूषण असणार आणि खऱ्या अर्थानं पुणे आणि नाशिक हा जो महामार्ग आहे त्या महामार्गाचे समन्वयक म्हणून, मुख्य समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. ते मुख्य समन्वयक आपल्या तालुक्याचे नेते सन्मान्य दिलीपजी मेदगे इंजिनियर साहेबांचं आगमन होत आहे. मी त्यांचं आदरपूर्वक स्वागत करतो, त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य आदरणीय तनुजाताई खनवट या देखील उपस्थित आहेत. त्यांचे आदरपूर्वक स्वागत करतो, त्यांना विनंती करतो आपण मंचावर यावं, आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातो आहे. आदरणीय तनुजाताई खनवट. यानंतर जिल्हा परिषदेचे सन्मान्य सदस्य आदरणीय समीर भाऊ सुपे यांना विनंती करतो वधूवरांना शुभेच्छा द्याव्यात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. भव्य दिव्य अशा चंद्रमा लॉन्स मंगल कार्यालयामध्ये खऱ्या अर्थानं चौधरी पाटील आणि बोंबले पाटील यांच्या आगत्याचं आमंत्रण स्वीकारून आपण सर्वजण या नववधूवरांस शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. सकाळपासनं खऱ्या अर्थानं आयोजकांनी आपला मान सन्मान करण्याचा प्रयत्न केलेलाच असेल. नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख करायचा राहिला असेल तर या दोन्ही परिवाराचा जवळचा स्नेही घटक या नात्यानं आपलं दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं चिरंजीव अभिषेक कैलासवासी मारुती माधू चौधरी यांचे नातू श्री रघुनाथ मारुती चौधरी धानोरे शिरूर यांचे चिरंजीव, त्याचप्रमाणे चिसौका पल्लवी कैलासवासी पोपट राघू बोंबले यांची नात व आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक शंकर पोपट बोंबले साकुर्डी यांची कन्या या ठिकाणी हा शुभ संपन्न होत असताना उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं खऱ्या अर्थानं झालेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये हा जो बोंबले परिवार आहे, आमचे सहकारी मित्र शंकरराव असतील, त्यांचे चिरंजीव बाबू असेल, अतिशय प्रेमानं खंदे समर्थक माझे राहिलेले आहेत आणि माझ्या संपूर्ण इलेक्शनमध्ये या ठिकाणी आता अगदी थोडक्यात शुभेच्छा देत आहे. चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयाच्या या भव्य दिव्य प्रांगणामध्ये साकोर्डी गावचे आपले चिरंजीव अभिषेक आणि साकोर्डी गावचे चिरंजीव पल्लवी या दोन वधूवरांच्या शुभविवाहाच्या निमित्ताने या दोन्ही परिवाराने आपल्याला प्रेमाचे व स्नेहाचे निमंत्रण दिले. त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण उपस्थित झालात. आपणा सर्वांचे स्वागत आमचे सुप्रसिद्ध निवेदक आमचे सुदामभाऊ कराळे असतील, तसेच कडदे गावचे म्हणजेच चौधरी परिवारातील मेहुणे आमचे सुदर्शन चौधरी परिवाराचे जावई आमचे सुदर्शन भाऊ कडदे गावचे एकदम सामाजिक कार्यकर्ते, जसं समीर भाऊंना साथ बोंबले परिवारांनी साथ दिली तशीच माझ्या पाठीमागे बंधू राखा भाऊ राखा म्हणून सुदर्शन भाऊंनी माझ्या मागे तशी मदत केली. त्याच परिवारातील आज शुभविवाह होत असताना सर्वांचे स्वागत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कराळे भाऊंनी केलेला आहे. जर चुकी कोणाचाही नामोल्लेख राहून गेला असेल तर या दोन्ही परिवाराच्या जवळचे घटक या नात्याने मी आपल्या सर्वांचे सहर्षाचे स्वागत करतो. उपस्थित माझ्या सर्व महिला भगिनींच्या वतीने तसेच संजूभाऊ धनवटीच्या वतीने या नियोजित वधूवरांचे भावी आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावे, तसेच त्यांच्या हातून आईवडिलांची परमेश्वराची सेवा घडावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी पशुसंवर्धन खात्याचे माजी सभापती आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य
आदरणीय चांभारे साहेबांना विनंती करतो अभिभाऊ चांभारे यांनी तर शुभेच्छा दिली आणि सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने दिनेशजी लोखंडे आप्पासाहेब लोखंडे यांचे या ठिकाणी आगमन आहे. मनापासून हार्दिक स्वागत करतो. चंद्रमा लॉन्स मंगल कार्यालयाच्या रम्य वातावरणामध्ये चिरंजीव अभिषेक कैलासवासी मारुती माधू चौधरी यांचे नातू श्री रघुनाथ मारुती चौधरी राहणार दानोरे तालुका शिरूर जिल्हा पुणे यांचे चिरंजीव त्यांचा शुभविवाह चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी पल्लवी कैलासवासी पोपट राघू बोंबले यांची नात तो श्री शंकर पोपट बोंबले राहणार सातोंडी तालुका खेड जिल्हा पुणे यांची सुकन्या. या उभयतांचा शुभविवाह सोहळा काही क्षणामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि देवा ब्राह्मणाच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी संपन्न होतो. हे दोन्ही परिवार माझ्या नात्यातील परिवार आहे, अतिशय जवळचे परिवार आहेत. माझे उपस्थित माता पिता बंधू आणि भगिनी, आमच्या सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांनी शुभेच्छा दिल्यानंतर मी काही वेगळ्या शुभेच्छा देऊ इच्छित नाही, परंतु हा चौधरी पाटील परिवार माझा नातेवाईक परिवार आहे. बोंबले परिवार हा सुद्धा आमचा नातेवाईक परिवार आहे, कारण साकोडीमध्ये माझी आत्या कदम परिवारामध्ये असल्यामुळे या परिवाराचं माझं नातं आहे. आणि म्हणून ऋषिकेश आणि पल्लवी या दोन्ही आदर्श वधूवरांच्या लग्नाच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप आभार. त्याचप्रमाणे तास दीड तास आपण हे सगळं आमची भाषणं सहन करत आहेत, त्याबद्दल सुद्धा आपलं खूप खूप आभार. आणि अभिषेक आणि पल्लवी यांना पुढील त्यांच्या आयुष्याच्या जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मने गुंफुरी मनाने सर्वकारेषु सर्वदा शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरडं विनायकमडं चिन्तामणि स्थैवरं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं चरं ग्रामो रांजणसंस्थितो गणपती गौर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. शुभमंगल कार परस्पर करगळा घालो